नमस्कार. सध्या गणपती उत्सव चालू आहे. आम्ही आज जितेंद्र सिंग यांच्या घरच्या गणपती उत्सवासाठी आलेलो. या ठिकाणी जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा इथे सर्व फुलं, गणपतीची मूर्ती आणि सर्व काही अगदी ओरिजिनल आहे. म्हणजेच फुलं इथे प्लास्टिकची नाहीतच, गणपतीची मूर्ती ही देखील शाडू मातीची असल्यामुळे आम्हाला असं वाटलं की वसईसाठी एक संदेश द्यावा. म्हणून आम्ही आज जितेंद्र सिंग यांना सांगितलं की तुम्ही 2 शब्द सांगावेत. ते आता काय सांगतात ते आपण ऐकूया. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या वसई लाईव्ह न्यूजच्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा गणपतीच्या देतो. आणि एवढंच सांगायचं आहे की ही जी गणपतीची मूर्ती आहे ती शाडू मातीची आहे. ही जी फुलं आहेत सगळी ओरिजिनल फुलं आहेत. आपण प्लास्टिक किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस जी मूर्ती असते त्याच्यापासून आपण खूप लांब जातोय आणि लांब गेलं पाहिजे सगळ्यांनी, अशी आपली इच्छा आहे आणि अशी अपेक्षा आहे. हे सगळं दाखवण्याच करता हे आज आमचं 15वा वर्ष आहे. या 15व्या वर्षी सुद्धा आम्ही ती जी म्हणजे मूर्तीपेक्षा जी भावना आहे ती महत्वाची आहे आणि ती भावना खूप मोठी प्रचंड आहे. आमचे सगळे भाऊ बहीण आम्ही चौघे आई वडील सगळे गावावरून आम्ही या 6 दिवसासाठी एकत्र होतो आणि गणपती बाप्पाची प्रार्थना करतो आणि देवाला सांगतो की गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समृद्धी दे, सगळ्यांना बुद्धी दे, कारण तू बुद्धीचा देवता आहेस आणि प्लास्टिक मुक्त भारत व्हावा अशी आमची इच्छा. तुम्ही पहिले यापूर्वी कधीपासून तुम्ही शाडू मातीची मूर्ती आणू लागली? शाडू माती आम्ही जवळपास 10 वर्ष झाली. पहिले सुरुवातीला आम्ही कसं होतं, सुरुवात नवीन होता, आम्ही पण गणपती आणायचो सगळ्यांच्या सोबत, तर सगळे प्लास्टर ऑफ पॅरिस आणायचो, मी पण आणायचो. पण गेल्या 10 वर्षापासून असं वाटलं की नाही, ही जी मूर्ती आहे ती आपली मातीची असली पाहिजे. कारण प्लास्टर ऑफ पॅरिसचं सगळ्यात मोठं काय आहे की आपण तळावात जेव्हा विसर्जन करतो तेव्हा ते वितळत नाही आणि ते परत ते कुठेतरी त्यांना नेऊन टाकतात, त्यांची विडंबना होते. हे पण एक मनाला दुखत होतं. म्हणून आपण आता मातीची मूर्ती आणतो 10 वर्षापासून आणि बाप्पाची रोज पूजा अर्चना करून आरती करून अशी लोकांना तेच विनंती आणि देवाला प्रार्थना करतो की सगळ्यांना सद्बुद्धी यावं. या फुलाचे जे ओरिजिनल फुलं आहेत ते नंतर तुम्ही जेव्हा विसर्जन केल्यानंतर ही फुलं देखील तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये वापरता असं देखील मी ऐकलेलं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ते फुलं आम्ही ठेवतो. ती फुलं काही दिवसांनी जेव्हा खताचं रूप घेतात तर ते आम्ही झाडांमध्ये टाकतो. गणपतीची मूर्ती सुद्धा आम्ही यावर्षी प्लॅन केलं होतं की इथेच हे करायचं, विसर्जन करायचं आपल्या घरीच, कारण तलावात बंद केलं होतं. पण आता ऐकलंय की ना तलाव चालू केलंय परत, म्हणून आम्ही तलावातच विसर्जन करणार आहे. पण ही जी फुलं आहेत किंवा माती आहे ते सगळं आम्ही आमच्या झाडांना, इथे आम्ही जवळपास 100 झाडं सुद्धा लावलेली आहे आमच्या घरात, त्याच्यात आम्ही टाकतो ते. आता आम्ही तुमच्याशी बोलल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातो, आता तुमचं नाव घेतलं जितेंद्र सिंग, परंतु तुम्ही हिंदी शब्दाचा वापर केला नाही, तुम्ही मराठी शब्दाचा भरपूर चांगला मराठी बोलता. ह्याबद्दल तुम्ही आपल्या इकडच्या सर्वांना काय सांगता? असं आहे की आपण राहतोय महाराष्ट्रात राहतोय, तर महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मराठी भाषा हे माझं असं म्हणणं आहे किंवा माझं असं मत आहे की सगळ्यांनी शिकलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. जेवढं येतंय तेवढं. असं काय नाही, मी काय लहानपणापासून इथे नाहीये, मी 12वी नंतर इथे आलो महाराष्ट्रात. पण ठीक आहे, मी प्रयत्न केला शिकायचा, बोलतोय मी. काही चुका असतील, तुट्या थोड्याफार असणार, कारण शेवटी आमची मायभाषा नाही. पण एवढं कन्फर्म आहे की मराठी बोललं पाहिजे. मराठी खूप चांगली भाषा आहे आणि आमच्या सर्व उत्तर भारतीयांना पण मी सारखं निवेदन करतो की सगळ्यांनी मराठी शिकावं. त्याच्यात कुठला इगो नाहीये की मला भाषा येणार नाही, मी बोलणार नाही. कशामुळे नाही बोलणार? इथे तुम्ही राहताय, इथे तुम्ही काम करताय, इथली भाषा तुम्हाला आलीच पाहिजे आणि नाही आली तरी प्रयत्न केला पाहिजे. हे तर मी सगळ्यांना सांगतो. आणि शेवटी कर्मभूमी आहे आपली. आम्ही जरी हिंदी आमची आई तरी मराठी आमची मावशी, जसं कृपाशंकर आमचे बोलतात की आई आणि मावशी ह्याच्यामध्ये आमचं काही भेद नाहीये. जसं आम्ही हिंदीला प्रेम करतो तसंच मराठीला पण करतो आणि मराठी बोललं पाहिजे, मराठी आली पाहिजे, कमीत कमी शिकायचा प्रयत्न केला पाहिजे, तोडकं पुडकं पण बोललं पाहिजे. इथल्या लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की हे बाहेरून आले आणि आम्हाला आमची भाषा सुद्धा बोलत नाही, असं नाही वाटलं पाहिजे. हेच आमचा संदेश. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये जितेंद्र सिंग यांची गणपतीची मूर्ती आणि जे काय आरास केलेली आहे ती सर्व ओरिजिनल फुलाची केलेली आहे. ह्या सर्वांनंतर त्यांनी जो दुसरा संदेश दिला हा अगदी महत्वाचा आहे. त्यांचं मराठी अगदी पॉवरफुल आहे, मराठी व्यवस्थित बोलतात आणि त्यांच्या बोलण्यातून असं दिसते की मराठीवर ते नितांत प्रेम देखील करतात. कारण ज्या गोष्टीवरती आपण प्रेम करतो ते आपल्याला लवकर अवगत होते आणि त्यांना 12वी नंतर इथे येऊन सुद्धा त्यांना चांगली मराठी बोलता येते, म्हणजे खरोखर त्याचं मराठीवर देखील प्रेम आहे. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम. नमस्कार.